नमस्कार सर, माझे नाव राजेंद्र रामदास कुटे. मी पळसोद येथील रहिवासी आहे. पळसोद तालुका अकोट जिल्हा अकोला. मी यावर्षी सधन लागवड पद्धतीमध्ये कपाशीची पेरणी केलेली आहे. दरवर्षी मी 3.5 बाय 1.5 मध्ये पराठी पेरायचो. यावर्षी 3 बाय अर्धा मध्ये सधन लागवड पद्धतीमध्ये मी कपाशी पेरलेली आहे. दरवर्षी मी 2.5 ते 3 पाकिट सोडत होतो. यावर्षी 6 पाकिटची पेरणी केलेली आहे आणि मी माझी पेरणी ट्रॅक्टरच्या प्लॅन्टरने केलेली आहे. पूर्ण पेरणी यावर्षी 3 बाय अर्धा मध्ये पेरलेली असल्यामुळे माझ्या शेतात झाडांची संख्या वाढली, तसेच तासांची पण संख्या वाढली. त्यामुळे दरवर्षी मला 10 ते 11 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज मिळत होता. परंतु यावर्षी तासांची व झाडांची संख्या वाढल्यामुळे मला 13 ते 14 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज मिळत आहे. सध्या 13 क्विंटलपर्यंत आलेला आहे आणि 1 क्विंटलची वेचणी राहिलेली आहे. पारंपरिक शेतीच्या पद्धतीमध्ये जसं आम्ही निंदणाचा खर्च म्हटलं तर तो खर्च तर काही कमी झाला नाही. कारण पूर्वी समजा एका एकरामध्ये 10 तास निघत होते, तर आता त्या एकरामध्ये 12 तास निघत आहेत. त्यामुळे निंदणाचा खर्च थोडा वाढला, परंतु खत आणि फवारणीमध्ये जवळजवळ तेवढ्याच खतात उत्पन्नात वाढ झाल्यामुळे म्हणजे एक आमचा त्या गोष्टीचा फायदा झाला की बुवा जसं खत एकरी आम्ही पूर्वी 4 पोते देत होतो, यावेळेसही 4च पोते दिले आणि पूर्वी 11 क्विंटल होत होता, तर आता 14 क्विंटल झाला. म्हणजे 3 क्विंटलचा त्याच्यातच फरक पडला. पुढे माझं तरी असं एक मत आहे की पुढल्या वर्षी मी माझ्या गावामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला सांगितलं की बुवा आपल्याला पुढल्या वर्षी याच पद्धतीनं कपाशी पेरायची आहे. तरी माझ्या तरी मते बरेचसे शेतकरी पुढल्या वर्षी या अति घनतेमध्ये लागवड करणार आहेत. बरेचसे शेतकरी आमच्या तरी गावामध्ये. आणि कसं आहे की बुवा PKV मधून थोडीफार मदतही होते आणि त्यामुळे शेतकऱ्याला पण मदत होते आणि उत्पन्नात पण वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पद्धतीनं पेरणी करावं असं माझं पण एक मत आहे.